नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सना अँड स्मरा आपल्या ब्लॉगिंग चॅनलवरती. आज आहे शनिवार. सरबत करतोय आम्ही. दुपारचे आता वाजलेत 2:30 वाजलेत. जरा स्पेशल कोकम सरबतची फरमाईश आहे. कोकम सरबत बनवते. त्या दिवशी डीमार्टमधून आणलं होतं एक कॅन. चला बनवूया आता. आता इथं आपण चमच्यामध्ये कोकम सरबतचा बॅटर घेतोय. हे बॅटर आहे का? सिरप आहे. सिरप आपण टाकणार पाणीमध्ये. त्या 2 चमचे टाकायचे. मस्त 2 नाही, अजून टाकावं लागते. 4 जणांचं आहे ना. 5 चमच टाकल्यावर चांगलं होईल ते. सानिका काय करते? सानिका दीदी काय करते? इथं ही कोथिंबीर सोलते आणि कोथिंबीर सोलते निवडते. आणि मिरच्या पण थोडं. ते जरा मिक्स भरपूर करायचं. आहे. 40-43 डिग्री पर्यंत टेम्परेचर जाते. त्यामुळे कोकम सरबत पिल्याने जरा थंडावा भेटतो. कधी कधी लिंबू सरबत पण बनवतो. लिंबू सरबत पण बनवतो आपण. मग आता जास्तीत जास्त आपण हे बनवतो. कोकम सरबत चांगलं उन्हाळ्यामध्ये. शरीराची उष्णता कमी करते. तुम्ही मस्त घरची हा कोकम सरबत बनवू शकता. बरेच जण बनवतात. कोकणामध्ये स्पेशल आहे. तुम्ही कोकम सरबत बनवा. टांग आणण्यापेक्षा हे बनवा. टँग रसना हे सगळं फ्लेवरवाले असतात. ते एवढे खास नसतात. त्यापेक्षा हे आपल्या शरीरासाठी चांगलं पण नसतं. आपले पैसे पण वाया जातात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. साखर टाकूया. हा 2 चमचे. 2 नाही, अंदाजाने टाकावं लागेल आता मला. 4 जणांसाठी आहे. 1 ग्लास, 4 ग्लास. आणि इथं जरा थोडा पिक्चर. आता इथं मीठ टाकायचं थोडं. मीठ पण अंदाजाने, थोडं चवीपुरतं. चवीपुरतं थोडे चमचे टाकायचे. छोटा चमचा घ्यायचा. मोठा घेतला तर मग खारट होणार मग. खारट. हे साधंच पाणी घेतलंय मडक्यामधलं. मडक्यामधलं पाणी आजकाल आता गर्दीमुळे जास्त थंड होत नाही. दुपारनंतर थोडं थंड होतं. 4, 4:30, 5 नंतर मग थोडं थंड होतं. मडक्यामध्ये थंड होतं. पण दिवसभरात भरपूर पाणी गरम राहतं. म्हणजे मडक्यातलं पाणी प्यावंसं वाटत पण नाही कधी. त्यात काहीतरी मिक्स म्हणजे थंड टाकावं. थंड टाकावंसं वाटतं. बर्फ वगैरे किंवा थंड पाणी टाकावं वाटतं. आता यात पण मी थोडं बर्फ ऍड करणार आहे. यस. तर मस्त पैकी जरा थंड करायला ठेवू आपण. नाहीतर थंड करायला नको. आता आपल्याला आता लगेच सरबत जेवायचा टाइम होतो ना. मग कधी पिणार. आणि जेवणाला एकदम स्पेशल आहे. जेवणाला स्पेशल आहे ना. यस. काय आहे? हक्का नूडल्स. हक्का नूडल्स. अरे वा. तुम्हाला स्मेल पण येत असेल. सो आता काय आम्हाला आपल्याला येईल, त्यांना कसं येईल. यस. मोबाईल मध्ये कसं जाणार बाबा आपले. आपण सांगितल्यावरच टेस्ट पण झाले. ओके, टेस्टिंग करून झालेले आपल्या कॅमेरामॅन कडून. कसं आहे चवीला? मस्त आहे काय? आता बर्फ ऍड करतो त्याच्यामध्ये. बर्फ आणलेला आहे. बर्फ पण टाकला तुम्ही तरी चालेल. आणि फ्रीज मध्ये ठेवलं पण. फ्रीज मध्ये टाकलं तर थंड व्हायला टाइम जाईल. जर वेळ असेल तर. म्हणजे जेवणाला तुमचा जरा वेळ जात असेल तर तुम्ही फ्रीज मध्ये पण ठेवू शकता. आपापल्या चॉईस प्रमाणे करू. जरा लवकर करायचं असेल तर हे पण ठेवू शकता. आणि सगळे ऍड करायचे आपण. बघू शकता तुम्ही की केवढी म्हणजे गरमी आहे. घामोळ आहे.
त्यामुळे पण आले तुला ना हा तुला पावडर एक आणायची आता सुचॉल पण आणायचं सुफॉल पण आणा. हे झालं आता बर्फ टाकून आणि मला बर्फ जास्त टाक. मिक्स करायचं. बर्फ पण मस्त वेगळी थंड होईल मग. मला बर्फ जास्त चांगला हलवून झालं की मग थोडं थंड होईल चांगलं. तुम्ही पण नक्की करून बघा. काय आहे? काय करून बघायचं पण कोकम सरबत आणि तुम्ही ऍड सब्जा पण करू शकता. पण सब्जा हा सब्जा ऍड करून सब्जा टाकू शकता. झालं मिक्स झालं मस्त ती. खायला पाहिजे. चला आता ग्लासमध्ये भरूया आपण. अरे बाबा सांडलं सांडलं आहे खाली. ओ माय गॉड. थोडं सांडणारच ते भरताना. बघा थोडा टँग आणण्यापेक्षा तुम्ही हे मस्त करा. व्हेरी गुड. टेस्टिंग करून बघतो मी. घरच्या घरी करून बघा. व्हेरी गुड. एक नंबर. 4 ग्लास झाले बरोबर. 4 ग्लास थोडं जास्त. बंद करा. सो आता बघू शकतो कोकम सरबत झाले. ते थोडं सांडलं होतं ते पुसून घेतलं आता. आता त्याच्यावर तुम्ही पण पाहायचं नक्की आपण. करून बघा. ओके. सगळं सामान इकडे काय आता आपण ठेवतो. कोकम सरबतचा कॅन आहे या डीमार्ट मध्ये मध्ये घेतला होता. डीमार्ट मध्ये गेलेलो आपण ना. डीमार्ट मध्ये हॉटेल मधून. डीमार्ट मधून घेतलाय. हॉटेल मधून आणला तर मी डीमार्ट मध्ये नव्हता घेतला. पटेल मधून. बघा हा कॅन काय नाव आहे वाचायचं तुला टाकू वाचून. नाही दिसत नाही ते थोडं. विजया कोकम सरबत. विजया कोकम सरबत. हा ओके. चला, इथे म्हणजे पुसून झालंय. कुठलं ते डॅश होतं ते सांगितलं. दाखव एक ग्लास. इकडे पुढे येऊन दाखव की वरतून असं. सो इथं कोकम सरबत हा झाला. आता आम्ही पितो आणि तुम्हाला सांगतो कसं झालंय ते. ओके. थोड्या वेळाने भेटू आपण. हा कसं झालं तो आम्ही विचारू पण. विचारू कशाला आपण पियाला ना. हा ते थोडी पिते आपण पिणार. चला भेटू नंतर. नूडल्स रेडी झालेले आहेत. हक्का नूडल. ओके. आज दुपारी जेवणाला हक्का नूडल आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्मरणिकाने. आता जेवायला बसत आहे सगळेजण. सो आता दीदी ड्रॉइंग करते. बघू शकतात गणपतीचं. ह्याच्यामध्ये मी तिला पाणी आणून दिलंय. पेंट करते थोडस म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये. ती बघितलेलं. हे सानिकाने इथे कॅनव्हास पेंटिंग करून ठेवलेले आहेत. पहिलं चित्र आहे कॅनव्हास मधलं. बघू शकता तुम्ही. आणि हे दुसरं चित्र आहे फ्लेमिंगो. आणि आता हे इथे पुढे चालू आहे तिथं अजून ड्रॉइंग पेंटिंग चालू आहे. आता गणपती काढले तिने. ते जेव्हा फायनल पेंट होईल तेव्हाच तुम्हाला समजेल त्याचे इफेक्ट. हे गणपती बाप्पा आम्ही फ्रेम करून ठेवलेले आहेत इकडे. हे पण तिनेच चित्र काढलेलं आहे. ड्रॉइंग केलेलं आहे गणपतीचं. त्याची आम्ही फ्रेम करून ठेवलेली आहे.
याचे पण आम्ही फ्रेम करणार आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही डिटेल देऊ त्याची. अशा प्रकारे हे गणपतीचं चित्र जवळजवळ 90% तयार झालेलं आहे. ब्लॅक बॅकग्राऊंड केले तिने, अजून बरेच फिनिशिंग बाकी आहे. ती थोड्या वेळात पूर्ण होईल. मग पूर्ण चित्र तुम्हाला दाखवतो. फायनल टच चालू आहे आता गणपती बाप्पाचं पोर्ट्रेटला. बॅकग्राऊंड झालं पूर्ण ब्लॅक. काय असतं नेमकं बटाट्यांमध्ये नेमकं काय असतं, खुशी कोणती होती आणि बटाट्याचे इमोशन्स फॉलो होते. सर बटालियन म्हणजे एक वेगळी फॅमिलीच झाली सर. आता मी चेन्नईवर स्मरणिका बाजूला होती तिथून उजेड शॅडो येते तिच्यावरती. हो बाजूला. हां मित्र वगैरे बनवणार त्यांनी, बट सीन मध्ये लुडबुड भरपूर चालू आहे. इट वॉज अ सेकंड होम फॉर मी. आणि सर जो माझी बटालियन आहे मस्त झालंय. सर मी रेस्पॉन्सिबिलिटीज घेतली आणि मला खूप कोणाला फ्रेम बनवून हवी असेल तर कृपया ऑर्डर करा. मित्र भेटले, मला DM करू शकता डायरेक्ट. आणि वेगळं पण सोबत खायचो आम्ही. तर ते सर्व शॉर्ट व्हिडिओज बनवणार आहे आता इंस्टाग्रामला आणि टाकणार आहे. आणि याचं पण शॉर्ट व्हिडिओ मार्फत आम्ही कोणाला ऑर्डर करायचे असेल तर तुमचे जे काही ड्रॉइंग तुमच्याकडे असेल ते पाठवू शकता. आपण त्याला बनवू आणि फ्रेम करून तुम्हाला देऊ. हे चित्र काढलंय तिने आता मोबाईलमध्ये. इथं व्हिडिओ म्हणजे योगा चाललंय. तू पण करणार होती ना योगा? नको आता मीच करून घेतो माझं. सूर्य नमस्कार. इथं सूर्य नमस्कार करताय पप्पा. डायनामिक सूर्य नमस्कार. डायनेमिक सूर्य नमस्कार. इथं हा योगा करतोय डायनेमिक नमस्कार. नाव जम्पिंग बकासन. जम्पिंग बकासन आहे आता. योगा.
ओके, तर माझी आता योगाची प्रॅक्टिस चालू आहे. बरेच दिवसांनी प्रॅक्टिस करत आहे. परत गॅप होतो आहे मध्ये मध्ये, रेग्युलर करायला जमत नाही आहे. आता अजून थोडा माझा बाकी आहे सेशन, मी ते आटपून घेतो आणि हा ब्लॉग आता आपण इथेच संपवतो आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू, नवीन काहीतरी दाखवायचा प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि कमेंट करा, चांगले चांगले लाईक्स करा. चला मग स्पर्णिका, बाय. बाय बाय.